ही एक अशी कथा आहे की मुलांच्या भविष्यासाठी वडिलांनी संपूर्ण आयुष्य परदेशात घालवलं, पण पुढे मुलांनी जे काही केलं ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तर सावंत कुटुंबामध्ये आज खूप आनंदाचं वातावरण होतं, कारण की दामोदर सावंत हे खूप वर्षानंतर भारतात पुन्हा परत येत होते, जे तरुणपणीच पैसा कमवण्यासाठी परदेशात गेले होते. आत्तापर्यंत फक्त काही मोजक्या दिवसांसाठीच ते भारतात येत होते. दामोदर सावंत यांचं तरुणपण आता म्हातारपणात रूपांतरित झालं होतं. डोक्यावरची केस देखील पांढरी झाली होती आणि आता तर ते कितीतरी आजारांनी ग्रासले देखील होते. ते जेव्हा भारतातून दुबईला गेले होते तेव्हा मुलं खूप लहान होती आणि त्यांची बायको शालिनीताई त्यासुद्धा तरुण होत्या. त्या दामोदर सावंत यांना बोलायच्या, अहो तुम्ही इथंच कुठेतरी काम शोधा, मी तुमच्याशिवाय 10 वर्ष कसे घालवणार. शालिनीताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांच्या लग्नाला फक्त 5 वर्ष झाली होती आणि मग एका वर्षानंतर एक अशी 2-2 वर्षाच्या अंतरानं एकामागून एक 4 मुलं देखील झाली. घराचा खर्च अचानकच एकदम इतका वाढला होता की नवऱ्याच्या पगारात घरखर्च भागवणं खूप मुश्किल होत होतं. परंतु तरी देखील शालिनीताई खूप कष्टानं घराचा खर्च त्याच पगारात भागवत होत्या. परंतु एकदा दामोदर सावंत यांच्या मित्रानं त्यांना सांगितलं की तू दुबईला जाऊन पैसे कमव. जर तुझी अशी इच्छा असेल की तुझं म्हातारपण अगदी आरामात जावं, तर मग तू दुबईत जाऊन मेहनत कर आणि पैसे घरी पाठव. जा, इकडे तुझं कुटुंब त्यात स्वतःचं घर आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू खरेदी करतील आणि जेव्हा तू परत येशील इकडे तेव्हा तू तुझं आयुष्य अगदी आरामात घालवशील. तेव्हा दामोदर सावंतांना देखील त्यांच्या मित्राचं बोलणं अगदी योग्य वाटलं आणि त्यांनी विचार केला, मेहनत तर प्रत्येक ठिकाणी करायचीच आहे, परंतु भारतात मेहनतीचा इतका मोबदला कुठे मिळतो. जर बाहेर परदेशी गेलो तर खूप मेहनत करून काबाड कष्ट करून भरपूर पैसा देखील कमवीन आणि पैसा कमवून आणि मग त्याच पैशातून मुलांना चांगले शिक्षण देऊ शकेल. हे त्यांचे विचार जेव्हा त्यांनी शालिनीताईंना बोलवून दाखवले तेव्हा शालिनीताई त्यांच्याकडे एकटक पाहू लागल्या आणि बोलू लागल्या, तिकडं जाणं खरंच खूप गरजेचं आहे का. आपण या एवढ्या पैशात देखील आपलं भागवतोय ना. मी तर कधीही तुमच्याकडे याबाबतीत कधीच तक्रार केली नाही. त्यावर दामोदर सावंत बोलू लागले, शालू जरा मुलांचा विचार करा. जर त्यांना चांगलं शिक्षण मिळालं तर त्यांचं भविष्य देखील चांगलं असेल आणि मी तर त्यांच्यासाठीच तिकडे जात आहे. शालिनीताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या बोलू लागल्या, 10 वर्षाचा काळ हा काही कमी नाही. परंतु दामोदर सावंतांनी मनातल्या मनात दुबईला जाण्याचा निश्चय केला होता. त्यांनी शालिनीताईंना काहीच ऐकलं नाही आणि त्यांनी शालिनीताईंचे दागिने विकले आणि दुबईसाठी लागणारा विजा देखील बनवून घेतला. 10 वर्षात त्यांनी जे काही कमवलं ते शालिनीताईंना पाठवायचे आणि शालिनीताई देखील आपल्या नवऱ्याच्या कमाईला कधीही वाया जाऊ दिलं नाही. त्या पैशात त्यांनी स्वतःसाठी घर विकत घेतलं, सोबतच त्या पैशांनी जमीन देखील विकत घेतली होती. 10 वर्षानंतर जेव्हा दामोदर सावंत पुन्हा भारतात परत येणार होते तेव्हा त्यांच्या मालकाने त्यांना सांगितलं की तुला फक्त मी 3 दिवसांची सुट्टी देऊ शकतो. 3 दिवसानंतर तुला पुन्हा परत यावं लागेल. दामोदर सावंत जेव्हा भारतात आले तेव्हा शालिनीताई त्यांना म्हणाल्या, बस आता तुम्ही परत तिकडे जाणार नाही. परंतु मोठा मुलगा म्हणू लागला की मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च आहे. मुलगी देखील वयात आली होती आणि तिचं देखील काही वर्षानंतर लग्न करणं गरजेचं होतं. दामोदर सावंतांनी विचार केला की 10 वर्ष अजून दुबईमध्ये काबाड कष्ट केलं तर परिस्थिती अजून चांगली होईल आणि मुलांच्या या आर्थिक अडचणी देखील आहेत तर त्या देखील आरामात दूर होतील. शालिनीताई डोळ्यातून अश्रू काढत होत्या, परंतु दामोदर सावंत काही थांबले नाही. त्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा दामोदर सावंत भारतात आले तेव्हा त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाचं आणि मुलीचं लग्न केलं.
मुलगा 25 वर्षाचा झाला होता तर मुलगी 23 वर्षाची झाली होती. त्यांचं लग्न जमवेपर्यंत सगळं काही शालिनीताईंनीच केलं होतं. शालिनीताई आता आजारी पडू लागल्या होत्या. मुलाच्या लग्नासाठी दामोदर सावंतांनी बऱ्यापैकी खर्चही केले आणि मुलांचं लग्न अगदी धूमधडाक्यात पार पडलं. तेव्हा दामोदर सावंत एका महिन्याच्या सुट्टीवर आले होते. सर्व काही सुरळीत चालू होतं आणि एक दिवस दामोदर सावंत यांचा मोठा मुलगा म्हणाला, बाबा, आता मला देखील व्यवसाय करायचा आहे. मी सगळीकडे माझे हातपाय मारले परंतु मला नोकरी काही केल्या मिळत नाही. तेव्हा दामोदर सावंत म्हणाले, बेटा, तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही. तुझा बाप जिवंत असताना तू काळजी का करतोस? आणि मग त्यानंतर 20 लाख रुपयांचा चेक दामोदर सावंत यांनी त्यांच्या मोठ्या मुलाच्या हातात ठेवला आणि ते बोलू लागले, हे घे, तुला जो काही व्यवसाय करायचा आहे तो कर. तो 20 लाखाचा चेक पाहून मोठा मुलगा खूपच खुश झाला होता. त्याला तर त्याचे दोन्ही पाय आता हवेत आहेत असंच वाटत होतं. तो मनातल्या मनात म्हणाला, माझे बाबा दुबईत इतके पैसे कमवतात, मग मला काही काम करायची गरजच नाही. ते तर मला पैसे हवे ते होते म्हणूनच त्यांनी कारण दाखवलं लागलं. आणि बाबा पण किती भोळे आहेत ना, लगेच त्यांनी मला 20 लाख रुपये देऊन टाकले. आता मी मस्तपैकी हनीमून एन्जॉय करणार. आणि मग दुसऱ्या दिवशी त्याने बायकोसोबत बँगलोरला हनीमूनसाठी जाण्याचा प्लॅन बनवला. तो दामोदर सावंतजवळ येऊन म्हणाला, बाबा, मी आणि माझी बायको आम्ही हनीमूनसाठी बँगलोरला जात आहोत. फक्त 1 आठवड्यासाठी आणि मग फिरून आल्यानंतर मी माझं काम सुरू करेन. शालिनीताईंची तब्येत काही दिवसांपासून खूपच बिघडत होती. दुबईमध्ये असताना तर दामोदर सावंत शालिनीताईंसोबत जेमतेम 2 ते 3 मिनटं बोलायचे. शालिनीताईजवळ खूप काही होतं आपल्या नवऱ्याला सांगण्यासारखं, परंतु शालिनीताईंच्या नवऱ्याजवळ म्हणजेच दामोदर सावंतजवळ जणू काहीच वेळ नव्हता. मुलांना पैसे देऊन ते थोडे निवांत झाले होते आणि विचार करू लागले की चला, चांगला आहे, माझा मुलगा आता स्वतःच्या पायावर उभा राहणार आहे आणि स्वतःचं आयुष्य, तो नवीन व्यवसाय सुरू करेल, स्वतःचं आयुष्यही तो नव्याने शिकणार आहे. त्यामुळे ते भारतामध्ये आरामात त्यांचं आयुष्य घालवू शकतो. परंतु दुसऱ्या दिवशी मुलगी सासरच्या घरून तिच्या माहेरी रडत आली आणि म्हणू लागली, माझ्या सासरच्या लोकांनी मला टोमणे मारून मारून अगदी नकोसं केलं आहे. ते बोलत आहेत की तुझा बाप दुबईवरून खूपच सारा पैसा कमवून आला आहे. मग असं असताना आमच्या मुलाला जर एक गाडी खरेदी करून दिली असती तर तुमचं काही मोठं नुकसान झालं असतं का? आम्ही तर तुझ्यासोबत यासाठीच आमच्या मुलाचं लग्न लावून दिलं होतं की तुझा बाप दुबईमध्ये जाऊन पैसे कमवतो आणि मग त्यामुळे स्वतःच्याच मुलीला ट्रक भरून वस्तू, दागिने असं काही देईल. परंतु आमची तर खूपच निराशा केली. मुलीचं बोलणं ऐकून दामोदर सावंतांनी मुलीला शांत केलं. त्यात त्यांच्या अकाउंटमध्ये आता फक्त 10 लाख रुपये शिल्लक होते आणि त्यांनी ते पैसे स्वतःसाठीच ठेवले होते, जेणेकरून उतरत्या वयात त्यांना त्यांच्या गरजेच्या वस्तू उपयोगी पडतील. बाकीचे पैसे तर त्यांनी सर्व काही भारतामध्येच पाठवले होते. शालिनीताईंचा मुलगा लगेचच शालिनीताईंकडून सगळे पैसे घ्यायला आणि बोलायचा, आई, तू काय करणार आहेस? या पैशांचं घरातलं खर्च मी सांभाळेन. आणि ते सर्व पैसे तो त्याच्या आयुष्य आरामात उडवायचा. मुलीच्या डोळ्यातील अश्रू पाहून दामोदर सावंतांचं हृदय अगदी तिळतिळ तुटत होतं. ते बोलू लागले, बेटा, तू रडणं बंद कर. मी उद्या तुझ्या नवऱ्यासाठी गाडी घेऊन देतो. 10 लाख रुपयांची गाडी दुसऱ्या दिवशी दामोदर सावंतांनी जावयासाठी गाडी घेऊन दिली. तेव्हा कुठे जावयाचा मूड थोडा चांगला झाला. मुलीच्या चेहऱ्यावर देखील हसू आलं आणि ते पाहून दामोदर सावंतांना देखील बरं वाटलं. परंतु दामोदर सावंतांचा खिसा आता पूर्णपणे रिकामा झाला होता. एक दीर्घ श्वास घेत त्यांनी मग पुन्हा एकदा स्वतःचा विजा बनवला आणि आता दुबईसाठी काय केलं. त्यावेळी शालिनीताईंचं मन आणि बुद्धी दोघेही दामोदर सावंतांना पुन्हा दुबईला जाण्यासाठी परवानगी देत नव्हतं. शालिनीताई बोलू लागल्या,
अहो, बस करा आता. मुलांच्या इच्छा पूर्ण करता करता तुम्ही बायकोला पूर्णपणे दुर्लक्षित केलं आहे. मला आता उरलेलं आयुष्य तरी तुमच्यासोबत घालवू द्या. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त आहे. कोणीही माझ्याजवळ बसत देखील नाही. मला तुमची गरज आहे. या वेळेला तुम्ही जाऊ नका. तेव्हा दामोदर सावंत बोलू लागले की बस, ही शेवटची वेळ. मला या वेळेला जाऊ दे. आपली लहान मुलगी देखील मोठी होत आहे. तिच्या हुंड्याचा देखील बंदोबस्त करावाच लागेल. विचार करतोय या वेळेला लहान जावयाला आधीपासूनच गाडीची चावी देईल. आपली मोठी मुलगी जेव्हा रडत रडत माहेरच्या दारापाशी आली होती ते बघवलं नाही मला, आणि ते माझ्या लहान मुलीच्या सोबत होऊ नये म्हणून मी अगोदरच तयारी करून ठेवीन. शालिनी ताईंनी दामोदर सावंतांना मिठी मारली आणि ते रडू लागल्या आणि बोलू लागले, लग्नाच्या नावाखाली तुम्ही फक्त मला 5 वर्ष दिली आहेत. त्यानंतर तर मी फक्त एकटेपणा सहन केला आहे आणि कधीही न संपणारी प्रतीक्षा. माझ्या डोळ्यासमोर तुम्ही निघून जाता. तुम्ही माझ्याबद्दल थोडा देखील विचार का करत नाही? शालिनीताई दामोदर सावंतांना जाऊ देत नव्हत्या, परंतु तरी देखील मुलांसाठी दामोदर सावंत पुन्हा दुबईला गेले. परंतु त्यांना हे ठाऊक नव्हतं की काही वर्षानंतर जेव्हा ते ही बातमी ऐकतील, ती बातमी त्यांच्या हृदयाचे तुकडे तुकडे करणारी होती. त्यांना दुबईला येऊन फक्त 2 वर्ष झाली होती की तेवढ्यातच मुलाचा फोन आला आणि मुलगा रडत रडत बोलत होता, बाबा, आई आपल्याला कायमची सोडून गेली आहे. मुलाचं हे बोलणं ऐकताच दामोदर सावंतांच्या हातातून फोन खाली पडला. त्यांना वाटलं जणू काही त्यांचा श्वासच थांबला आहे आणि त्यांच्या कानात आता फक्त शालिनीताईंचे हुंदके ऐकू येत होते. मागच्या वेळेला ती फक्त रडत होती आणि बोलत होती, अहो, तुम्ही जाऊ नका या वेळेला. मला तुमचा हा दुरावा सहन होणार नाही. मी खूप थकले आहे. तुमची वाट पाहून पाहून मला आयुष्य आराम नको आहे. फक्त मला तुमची साथ हवी आहे. तुमची सोबत पाहिजे. शालिनीताईंचं हे बोलणं दाट होऊन दामोदररावांच्या आता डोळ्यातून टपटपा अश्रू वाहू लागले आणि मग ते गुडघ्यावर बसून जोरजोरात रडू लागले आणि बोलू लागले, शालू, मला माफ कर ग. मुलांच्या इच्छांसाठी आणि गरजांसाठी मी तुला तुझ्या हक्कापासून नेहमीच लांब ठेवलं. मी विचार केला होता की मुलं मोठी होतील, त्यांचा व्यवसाय करतील, तेव्हा मी माझं म्हातारपण तुझ्यासोबत अगदी आनंदानं घालवीन. परंतु कदाचित मेहनत, कष्ट माझ्या नशिबातून अजून गेलंच नाही. या थकवणाऱ्या प्रवासात तू मला का सोडून गेलीस? शालू. परंतु दामोदर सावंतांचं पश्चातापाचे अश्रू शालिनीताईंना आता परत आणू शकत नव्हते. ते जसे भारतात पोहोचले तेव्हा बायकोची अंत्ययात्रा तयारच होती. बायकोचा चेहरा बघण्यासाठी, तिच्यासाठी, तिच्यासोबत बोलण्यासाठी त्यांना फक्त 5 मिनिटं दिली होती. आज दामोदर सावंत जवळ वेळ होता, परंतु शालिनीताईजवळ बिलकुलही वेळ नव्हता. दामोदर सावंत शालिनीताईंच्या मृतदेहाला मिठी मारून जोरजोरात रडू लागले आणि म्हणत होते, मला माफ कर, मी तुला नाराज करून गेलो. विचार तर हाच केला होता की जेव्हा पुढच्या वेळेला येईल तेव्हा तुझ्या सगळ्या तक्रारी मी दूर करेन. परंतु तू तर माझ्यावर खरोखरच रागवलीस. शालू, तुझा राग घालवण्याचा मला फक्त एक चान्स तरी द्यायचा ना. पश्चातापामुळे दामोदर सावंत अगदी तुटून गेले होते. ते अबोल झाले होते आणि आता आजारी देखील पडू लागले. शालिनीताईंच्या 13व्यानंतर मुलगी दामोदर सावंतांना मिठी मारून रडू लागली आणि म्हणाली, बाबा, माझ्या सासरच्या लोकांनी मला आणि माझ्या नवऱ्याला घराबाहेर हाकललं आहे. जेव्हापासून माझ्या नवऱ्याची नोकरी गेली आहे, सासरच्या लोकांचा व्यवहार माझ्यासोबत खूपच बदलला आहे. मी आता कुठे जाणार? दामोदर सावंतांनी मुलीला धीर दिला आणि मग स्वतःच्या घरातच मुलीला राहायला जागा देखील दिली. तिच्यासाठी दामोदर सावंतांनी वरती 2 खोल्या बांधल्या. परंतु जावई मात्र काहीच कमवत नव्हता. तो बोलायचा की मी नोकरी करणार आहे. तो दामोदर सावंतांच्या मुलीला सांगायचा की तुझ्या वडिलांना सांग की मला देखील पैसे द्या, मी व्यवसाय करेन. शेवटी त्या संपत्तीमध्ये तुझा देखील बरोबरीचा वाटा आहे आणि मी जे काही कमावून आणेन ते तुलाच आणून देईन. तर दुसरीकडे जेव्हा मुलाचं पाहिलं
की आईचा 13वा होऊन 10 दिवस उलटले तरी देखील आपला बाप दुबईला जाण्याचं नाव घेत नाही. उलट रोजच आईच्या फोटोजवळ बसून रडतोय. तेव्हा एके रात्री तो वडिलांजवळ गेला. सुरुवातीला तर तो इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागला. त्यानंतर दामोदर सावंतांना विचारलं, बाबा, तुम्ही पुन्हा दुबईला कधी जाणार आहात? त्यावर दामोदर सावंत बोलू लागले की आता मी दुबईला जाणार नाही. आधीपासूनच तुझी आई माझ्यावर रुसून गेली आहे. वडिलांचे हे बोलणं ऐकून मुलगा दामोदर सावंतांना म्हणाला. तो धीर देऊ लागला आणि बोलू लागला की देवाच्या पुढे आपलं काहीच चालत नाही. देवाने आईला बोलावलं त्यामुळे आई निघून गेली. परंतु तुम्ही इथे असे राहून काय करणार आहात? मी तर स्वतः कंगाल झालो आहे. माझ्याकडे आता काहीच पैसे नाहीत. मुलाचं बोलणं ऐकून दामोदर सावंत हैराण होऊन त्याच्याकडे पाहू लागले आणि म्हणाले, मी तुला 20 लाख रुपये दिले होते, तोही व्यवसाय करण्यासाठी. त्यावर तो मुलगा म्हणाला की मी व्यवसाय तर सुरू केला होता बाबा, परंतु त्यानंतर आई आजारी पडली आणि आईच्या आजारपणावर माझा पैसा पाण्यासारखा खर्च झाला. हे बोलताना मुलाने आपली भाषा थोडी बदलली होती. तर तेव्हा दामोदरराव बोलू लागले की जर शालिनी एवढीच आजारी होती तर तुम्ही मला का नाही सांगितलं? त्यावर तो मुलगा अडखळतच बोलू लागला, बाबा, तुम्ही दूर होतात. तिकडे परदेशात तुम्हाला कसा त्रास झाला, आम्ही कसा त्रास देणार होतो? दामोदरराव बोलू लागले की माझ्याजवळ आता जास्त पैसे नाहीत. त्यावर तो मुलगा बोलू लागला, बाबा, तुम्ही आमच्यावर उपकार करा, पण दुबईला जा आणि मग तिथे गेल्यावर मला लगेचच पैसे पाठवा. या वेळेला मी खूप मेहनत करेन आणि तुम्हाला कमवून देईन, दाखवेल. दामोदरराव म्हणाले. त्यांनी एक नजर आपल्या मुलावर टाकली आणि दीर्घ श्वास घेत म्हणाले. दामोदररावांनी मनामध्ये पक्क केलं होतं की ते पुन्हा दुबईला कधीच जाणार नाहीत. त्यांना तर त्या घरातून जाण्याचं मनच करत नव्हतं. ते त्यांचं उरलेलं आयुष्य त्याच घरात घालवण्याचा विचार करत होते. परंतु जेव्हा मुलाचं बोलणं ऐकलं तेव्हा ते विचारातच पडले आणि ते पूर्ण रात्र झोपू शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळीच वरून मुलीचा आणि जावयाचा भांडण्याचा आवाज येऊ लागला. त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून दामोदररावांना आश्चर्य वाटलं की त्यांचा जावई त्यांच्याच घरात राहून त्यांच्याच मुलीसोबत असं कसं काय भांडू शकतो. दामोदरराव हळूहळू पायऱ्या चढून वर त्यांच्या रूममध्ये जाऊ लागले. जावई आणि मुलीच्या रूममधून अगदी ते पोहोचले आणि पोहोचण्यासाठी काहीच पायऱ्या शिल्लक होत्या तितक्यात त्यांच्या कानावर जावयाचा जोरात आवाज आला. जावई बोलत होता की तुझा बाप अजूनही मला पैसे का देत नाही? तो मला जेव्हा काही पैसे देईल तेव्हाच मी काहीतरी धंदा, काहीतरी सामान आणू शकेल. माझ्या खिशात तर आता 1 रुपया देखील शिल्लक नाही. तुझ्या बापाला तर आपली काहीच काळजी नाही. जे काही पैसे असतील ते फक्त स्वतःच्या मुलाच्या हातावर ठेवतो. जर तुझी इतकीच काळजी असती तर आतापर्यंत त्याने माझ्या हातावर पैसे ठेवले असते आणि मग त्यामुळेच मी माझा व्यवसाय सुरू करू शकलो असतो. तो जाणून बुजून मला कमीपणा आणतोय. मुलीने जेव्हा हे बोलणं ऐकलं तेव्हा ती रडू लागली आणि बोलू लागली की त्यांनी आपल्याला त्यांच्या घरात ठेवलं आहे ना, मग अजून त्यांनी काय केलं पाहिजे? सारखं माझ्या वडिलांकडून असं मागणं मला बरं वाटत नाही. दामोदररावांनी जेव्हा मुलीचं आणि जावयाचं हे बोलणं ऐकलं तेव्हा ते विचारातच पडले आणि त्यांच्या छातीत अचानक दुखू लागलं. त्यांच्या डोक्यात खूप सारे विचार चालू होते. एकीकडं तर त्यांची बायको शालिनी त्यांना सोडून गेली आणि दुसरीकडे त्यांच्या मुलाचं कालचं बोलणं आणि आज मुलीचं आणि जावयाचं भांडण. हे पाहून ते पुन्हा त्यांच्या खोलीत परत आले. त्यांनी नाश्ता देखील केला नव्हता, पण एक दीर्घ श्वास घेत होते आणि कितीतरी वेळ फक्त ते छताकडे एकटक पाहत होते. काही तासानंतर जेव्हा ते खोलीतून बाहेर आले तेव्हा बोलू लागले की मी परवा रात्री पुन्हा दुबईला परत जाणार आहे. मुलांनी जेव्हा त्यांच्या वडिलांचं बोलणं ऐकलं तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावारा उरला नाही. ते खूप खुश होते की आपला बाप पुन्हा दुबईला जाणार, पुन्हा एकदा कमवणारी मशीन बनणार आहे आणि मग महिन्याला लाखो रुपये त्यांच्या अकाउंटला येत जातील. कोणीही आपल्या वडिलांच्या आजारपणाकडे पाहत नव्हतं. सर्वांना फक्त पैशाशीच देणं घेणं होतं.
दामोदरराव फक्त त्यांच्या मुलाकडे अगदी केविलवाण्या नजरेने पाहत होते. त्यांची फक्त हीच इच्छा राहिली होती की त्यांची मुलं त्यांच्यासोबत प्रेमाने वागतील. मुलंही खरंच त्यांच्याशी खूप प्रेमाने वागत होती. शेवटी जाण्याचा दिवस उजाडला. रात्री जेव्हा त्यांचा मुलगा त्यांना एअरपोर्टवर सोडण्यासाठी आला आणि जेव्हा तो म्हणाला की बाबा, पहिला पगार भारतात पाठवा, जेणेकरून मी माझा व्यवसाय सुरू करेन. दामोदरराव यांना कळून चुकलं होतं की सर्वांना फक्त पैशाचीच लालसा आहे. कोणीही आपल्या आजारी वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहतही नाही. यावेळी जेव्हा दामोदरराव दुबईला गेले तेव्हा ते खूप जास्त मेहनत करू लागले. त्या आधीपेक्षा डबल काम इथे करू लागले. त्यांचं म्हणणं होतं की या फेरीला खूप जास्त मेहनत करून, डबल मेहनत करून खूप सारे पैसे भारतात घेऊन जाईल आणि मग पुन्हा इथे येणारच नाहीत. ते तिथे 8 तासांची ड्युटी करायचे. तिथे ते आता 12 ते 16 तास काम करू लागले. अतिरिक्त कामामुळे त्यांची तब्येतही आता आणखीनच खराब राहू लागली. परंतु असं असतानाही त्यांनी हार मानली नाही. प्रत्येक महिन्याला लाखो रुपये ते भारतात पाठवू लागले आणि सांगायचे की हे पैसे साठवून ठेवा आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा. काही वर्षातच मी भारतात पुन्हा परत येणार आहे आणि मग तिथेच राहणार आहे. ते जेव्हा कधी भारतात पुन्हा परत येण्याचा विचार करायचे तेव्हा त्यांची मुलं काही ना काही इच्छा त्यांना सांगायचे आणि बोलायचे की त्या वस्तूची गरज आहे आणि या वस्तूची गरज आहे, या मशीनची गरज आहे. ते कधी सांगायचे की आमचा व्यवसाय आता तोट्यात चालला आहे, आम्हाला एवढं नुकसान झालं आहे. कधी तर हेही सांगायचे की मुलांच्या अडचणी ऐकून ते देखील काळजीतच राहू लागले. डोक्यावरचे केस आता पांढरे होऊ लागले. दाढी तर केव्हाचीच पांढरी झाली होती. शरीरातील हाडं कमकुवत होत चालली होती. जेव्हा कधी ते बसायचे तेव्हा परत उठून उभं राहणंही त्यांच्यासाठी खूप मुश्किल व्हायचं आणि जेव्हा उठून उभे राहायचे तेव्हा शरीरात खूप जास्त वेदना व्हायच्या. परंतु असं असताना देखील देवाचं नाव घेऊन ते दुबईमध्ये काबाड कष्ट, मेहनत करत राहिले, जेणेकरून त्यांच्या मुलांच्या अडचणी दूर होतील. आयुष्याचे 42 वर्ष त्यांनी दुबईतच घालवले होते. 42 वर्ष त्यांनी फक्त काबाड कष्ट केलं होतं, किंवा आपण असं बोलू शकतो की त्यांनी त्यांची 42 वर्ष मुलांना आराम मिळावा, मुलांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून वाया घालवली होती. दुबईमध्ये त्यांनी फक्त सुकी भाकरी आणि चटणी डाळ खाल्ली होती. ते पैसे वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचे. जेव्हा अगदी खूप साऱ्या महिन्यांनी त्यांची खूपच आता चटपटीत खाण्याची इच्छा व्हायची तेव्हाच ते हॉटेलमध्ये जाऊन चांगलं काहीतरी चमचमीत खायचे. नाहीतर त्यांनी कधी नाश्त्याच्या वेळेला हॉटेलमधून कधीच काही मागवलं नव्हतं. तर इकडे मात्र भारतात त्यांची मुलं त्यांचं आयुष्य अगदी ऐशो आरामात आनंदात घालवत होती. दामोदरराव आता म्हातारे झाले होते. ते आता आधीसारखे काम करू शकत नव्हते. त्यामुळे ते ज्या मालकाकडे काम करायचे त्याने आता दामोदररावांना रिटायर करायचं ठरवलं. त्या आता दामोदररावांकडून जास्त काही कामही करून घेत नव्हते. आणि एके दिवशी त्या मालकाने दामोदररावांना त्यांच्याजवळ बोलवलं आणि छोटीशी रक्कम दामोदररावांकडे दिली. आणि कारण की मागच्या 42 वर्षापासून दामोदरराव त्या मालकाकडेच काम करत होते आणि आता त्या मालकाची मुलं त्यांचा तो व्यवसाय सांभाळत होती. तो मालक त्या कंपनीत आला की दामोदररावांकडे पण 50 लाख रुपयाचा चेक देऊन ते बोलू लागला की माझ्याकडून हे छोटंसं गिफ्ट, तुला हा चेक तू भारतात घेऊन जा आणि उरलेलं आयुष्य तुझ्या बायका मुलांसोबत अगदी आनंदात घालव. दामोदर सावंतांचं जेव्हा तो चेक पाहिला तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते आता रिटायर झाले होते. त्यांनी एक नजर आपल्या शरीरावर टाकली आणि मग त्या चेकवर टाकली. आणि मग त्याच वेळेला त्यांनी त्यांच्या शालिनीची खूप त्यांना आठवण आली. कदाचित जर आज त्या जिवंत असत्या तर ते तिला आनंदाने सांगू शकले असते की त्या आता भारतात कायमचे परत येत आहेत. दामोदर सावंतांची मुलं तर दामोदररावांना फोन फक्त पैशासाठीच करायचे. ते देखील एखाद मिनिटभर बोलायचे. दामोदर सावंतांनी अगदी आनंदाने त्यांच्या मुलांना फोन केला, परंतु कोणीही त्यांचा फोन रिसीव केला नाही. ते मुलांना सांगू इच्छित होते की ते पुन्हा भारतात येत आहेत,
परंतु जेव्हा कोणीही फोन रिसीव केला नाही तेव्हा त्यांनी स्वतः भारतात परत जाऊन सर्वांना सरप्राईज देण्याचं ठरवलं. त्यांनी त्याच सर्व सामान गोळा केलं आणि पुन्हा भारतात परत आले. जेव्हा एअरपोर्टवर पोहोचले तेव्हा मुलांचा फोन करून त्यांनी सांगितलं की मी भारतात परत आलो आहे. माझी नोकरी आता संपली आहे. मी रिटायर झालो आहे. सगळे खूप खुश झाले. मुलं आणि मुली सर्वजण घरात जमा झाले. सर्वांनी दामोदररावांच्या आवडीचे जेवणही बनवलं आणि दामोदररावांची वाट पाहत होते. 2 मुलं एअरपोर्टवर गेले आणि दामोदररावांना घरी घेऊन आले. घरी येऊन जेव्हा दामोदर सावंतांनी आपल्या मुलासोबत नातवंडांना पाहिलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. ती फक्त शालिनीताईंच्या आठवणीने दामोदररावांच्या डोळ्यात अश्रूही आले होते. जर आज शालिनी इथे हजर असती तर किती चांगलं झालं असतं. त्यांची लहान मुलगी पण तिच्या सासरच्या घरी खूप खुश होती. त्या दिवशी ती आपल्या वडिलांसोबत राहिली आणि मग रात्रीचं जेवण झाल्यानंतर तिच्या नवऱ्यासोबत तिच्या सासरी परत गेली. तर मोठ्या मुलीचा नवरा तिथेच एका छोट्यासा व्यवसाय करत होता आणि कमवतही होता. मोठ्या मुलीने आपल्या वडिलांचा चांगला पाहुणचार केला. त्यांच्यासोबत छान गप्पाही मारत होती. पण सोबतच मुलं देखील दामोदररावांसोबत गप्पा गोष्टी करण्यात कुठेच कमी पडत नव्हते. त्यांच्या मनात फक्त हेच होतं की आपला बाप आता जे काही पैसे घेऊन आला आहे ते पैसे त्या दोघांपैकी कोणाला तरी एकाला देणार होता. दोघांची देखील अशीच इच्छा होती की वडिलांनी जास्तीत जास्त रक्कम आपल्या हिस्स्याला द्यावी. दामोदर सावंतांनी जेव्हा आपल्या मुलांचा पाहुणचार पाहिला तेव्हा ते खुश होऊन त्या मुलांना आशीर्वाद देऊ लागले. 2-3 दिवस अगदी आरामात आनंदात गेले आणि मग त्यानंतर दामोदररावांनी डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करून घेतलं, जेणेकरून त्यांच्या हाडांना जरा मजबूती येईल. कारण की दामोदर सावंत यांच्यासाठी आता हळूहळू उठणं देखील खूप कठीण होत चाललं होतं. जेव्हा दामोदर सावंतांची तब्येत थोडी व्यवस्थित झाली तेव्हा त्यांनी मोठ्या मुलाला विचारलं, बेटा तू कुठे व्यवसाय करतोयस, जरा मलाही दाखव. तर मुलानं जेव्हा वडिलांचं बोलणं ऐकलं तेव्हा तो खूपच घाबरला आणि मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागला. जेव्हा कधी दामोदर सावंत व्यवसायाबद्दल विचारायचे तेव्हा तो मुलगा वडिलांचं बोलणं किंवा त्यांना उत्तर देणं टाळायचा. दामोदर सावंतांना आता नक्कीच काहीतरी गडबड आहे याची जरा पुरेपूर कल्पना आली होती. एके दिवशी त्यांची मुलगी निवांत बसून गप्पा मारत होते. मुलगी सांगू लागली, बाबा आमचं नवीन घर तयार होत आहे. आम्ही लवकरच नवीन घरात शिफ्ट होणार आहोत आणि तुम्ही आम्हाला जे पैसे दिले आहेत ते देखील आम्ही तुम्हाला परत करणार आहोत. जावई देखील तिथे आला होता आणि ते बोलू लागला की तुमचे आमच्यावर खूप उपकार आहेत बाबा. माझ्या स्वतःच्या घरातल्यांनी स्वतःच्या सख्ख्या मुलाला स्वतःच्या सख्ख्या आईबापाने मला घराबाहेर हाकललं, परंतु तुम्ही आमची खूप मदत केली, आमची साथ दिली. आता यापुढे आम्हाला तुमच्यावर ओझं बनून राहायचं नाही. त्याचं हे बोलणं ऐकून दामोदरराव आता त्यांना बोलू लागले की हे घर देखील तुमचंही आहे. हे तुमचं स्वतःचं घर आहे. तुमची जितकी इच्छा असेल तिथपर्यंत तुम्ही राहू शकता. मी नेहमी तुमच्यासाठी हजर आहे. तेव्हा त्या मुलीने असंच गप्पा मारता मारता दामोदररावांना सांगितलं की मोठ्या दादाने अजूनही कोणताच व्यवसाय सुरू केलेला नाही. उलट या घराचा खर्च तुम्ही पाठवलेल्या पैशातूनच होतो. दादा उगाचच वायफळ खर्च करतो. तो त्याच्या बायकोची आणि मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी सांगितलेली रक्कम त्यांना देतो. दामोदर सावंतांनी आपल्या मुलीचे हे बोलणं ऐकलं तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला. ते अगदी स्वतःच्या पोटाला चिमटा मारून ते पैसे भारतात पाठवत होते, जेणेकरून मुलगा चांगला व्यवसाय सुरू करेल. आजपर्यंत तर हिशोब मांडला तर त्यांनी आजपर्यंत करोडो रुपये मुलाच्या हातात ठेवले होते. जर मुलांनी ठरवलं असतं तर त्या पैशांनी चांगला अगदा उपयोग करून महिन्याला लाखो रुपये त्यांनी कमवले असते. ही गोष्ट दामोदररावांच्या मनाला खूप लागली. मुलगी आणि जावई त्यांचं नवीन घर पाहण्यासाठी तिथून निघून गेले. तर दामोदरराव मात्र मनातल्या मनात मुलांवर खूपच रागू लागले. त्यांना असं वाटू लागलं की जणू काय त्यांची 42 वर्षाची मेहनत आणि मातीमोल झाली आहे. काही दिवस निघून गेले. त्यानंतर एके दिवशी मोठा मुलगा दामोदररावांजवळ आला
आणि बोलू लागला, बाबा, कामामध्ये खूपच नुकसान होत आहे आणि मला माझ्या कामगारांना, तुमच्या कामगारांना पगार द्यायचा आहे. तुमच्याजवळ किती पैसे आहेत ते द्या मला, जेणेकरून माझे जे नुकसान झालं आहे ते नुकसान मी त्या पैशातून भरून काढेन. दामोदर रावांनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा ते त्यांच्या मुलाला बोलू लागले, तुला किती रक्कम पाहिजे? दामोदर रावांचा मुलगा लगेचच विचारात पडला आणि बोलू लागला, 10-15 लाख रुपये. 10 लाख रुपये खूप होतील. दामोदर रावांनी हे ऐकलं तेव्हा ते लगेचच उठून उभे राहिले आणि बोलू लागले की माझ्याजवळ तर 1 रुपया देखील नाही. मी कुठून तुला एवढे पैसे देऊ? माझी काही सर्व कमाई मी तुम्हा लोकांना पाठवली होती. आता माझे हात रिकामे आहेत. मुलाने जेव्हा दामोदर रावांचं बोलणं ऐकलं तेव्हा तो रागाने वडिलांकडे पाहू लागला आणि म्हणू लागला, तुम्ही खोटे का बोलता? असं काही होऊ शकत असतं का? असं कधी होऊ शकतं का? कसं होईल? तुम्ही 42 वर्ष नोकरी केली आहे आणि मग रिटायर होताना तुम्हाला 1 रुपया देखील मिळाला नाही. तुम्ही खोटं बोलताय. परंतु दामोदर रावांनी काहीही ऐकलं नाही. त्यांनी मुलासोबत भांडायला सुरुवात केली की मी लाखो रुपये तुम्हाला दिलेले होते. तुम्ही अजूनपर्यंत तुझा व्यवसाय सुरू केला नाहीस. निघून जा माझ्या खोलीतून. त्यावेळी तर तो ती परिस्थिती निभावून गेली. परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा मुलगा त्यांच्याजवळ आला आणि जबरदस्तीने दामोदर रावांकडे पैशांची मागणी करू लागला. जेव्हा दामोदर रावांनी पैसे देण्यास नकार दिला आणि मुलाची कॉलर पकडून जेव्हा त्यांच्या कानाखाली मारली तेव्हा तो मुलगा देखील खूप संतापला आणि मग दुसऱ्या क्षणी त्याने दामोदर रावांची कॉलर पकडली आणि ते सर्व दृश्य पाहून दामोदर रावांचं हृदय जणू बंदच पडलं. दामोदर रावांचा मुलगा त्यांची कॉलर पकडून उभा होता. मुलीने जेव्हा हा गोंधळ ऐकला तेव्हा ती लगेचच खाली आली आणि भावाला मारू लागली. परंतु त्या भावाने स्वतःच्या बहिणीला मारून लांब केलं आणि बोलू लागला, खबरदार, माझ्याजवळ जरी आलीस तरी. इतकं बोलून दामोदर रावांच्या मुलाने त्याच्या पायातली चप्पल काढली आणि वडिलांना चपलेनं मारू लागला. ज्याने 42 वर्ष मुलांसाठी आपलं स्वतःचं तरुणपण आणि म्हातारपण काबाड कष्टामध्ये घालवलं होतं, आज त्यांचीच परतफेड त्याला अशा प्रकारे मिळत होती. जेव्हा मुलगी काहीच करू शकत नव्हती तेव्हा मुलीने लगेचच तिचा मोबाईल सुरू केला आणि त्याचा व्हिडिओ बनवू लागली आणि लगेचच फेसबुकवर अपलोडही केला. मुलाने बापाला मारून घरातून बाहेर हाकलून लावलं. तो अगदी मोठ्या आवाजात स्वतःच्याच बापाला वाईट साईट बोलत होता. तर दामोदर रावांना मात्र छातीवर हात ठेवून लगेच खाली कोसळले आणि मुलगी वडिलांजवळ पोहोचली आणि त्यांना उठू लागली आणि छोट्या भावाला सांगू लागली, जा बाबांसाठी पाणी घेऊन ये. परंतु मोठ्या भावाने त्याला घरात येऊ दिलं नाही आणि बोलू लागला, कोणीही त्याला एक घोटेही पाणी देखील द्यायचं नाही. त्याच्या घशाखाली उतरणार नाही. हा मरतोय तर मरू दे. कंगाल बाप फुटका. हे सगळं चालूच होतं की तितक्यातच खूप साऱ्या लोकांची गर्दी त्यांच्या घरासमोर जमली. सोबतच पोलीस आणि काही समाजसेवक देखील तिथे आले. दामोदर रावांच्या मुलीकडे चौकशी करू लागले तर ती सांगू लागली की तो व्हिडिओ मीच फेसबुकवर अपलोड केला आहे. माझा भाऊ माझ्या वडिलांना मारत होता. ही बातमी ज्याने ऐकली त्यांनी तर अक्षरशः कानावर हातच ठेवला आणि ते बोलू लागले की खरंच खूपच जास्त भयानक आहे ही बातमी. सख्खा मुलगा स्वतःच्या बापालाच मारत होता. पोलिसांनी लगेचच दामोदर रावांच्या मोठ्या मुलाला ताब्यात घेतलं. दामोदर रावांच्या मुलीने आणि जावयाने त्यांना दवाखान्यात नेलं. दामोदर रावांना आता हार्ट अटॅक आला होता, कारण की तो प्रसंग त्यांच्यासाठी खूप भयानक होता. परंतु काही आठवड्यानंतर दामोदर रावांच्या तब्येतीत सुधारणाही होऊ लागली. तेव्हापर्यंत मुलीचं आणि जावयाचं घर देखील तयार झालं. ते लोक त्यांचं ते जुनं घर सोडून नवीन घरात शिफ्ट झाले आणि मग मुलगी देखील आपल्या वडिलांना घेऊन आपल्या नवीन घरात आली. जेव्हा दामोदर रावांनी आपल्या मुलीचा आणि जावयाचा तो पाहुणचार पाहिला तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. कोणीतरी त्यांच्या मुलांपैकी त्यांच्यासोबत होतं. मरणाच्या आधी दामोदर रावांनी त्यांच्याजवळ असलेला 50 लाख रुपयाचा चेक आणि त्यांच्या नातवंडांच्या नावावर केला. त्यांनी त्यांचे सर्व पैसे त्यांच्या मुलीमध्ये वाटले होते, तर मुलांना 1 रुपया देखील दिला नव्हता.
तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं या कथेमध्ये चुकीचं कोण असेल? दामोदर सावंत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य फक्त मुलांच्या सुखासाठी घालवलं, की त्यांची लालची मुलं? तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली तर कथेला लाईक शेअरसुद्धा नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.